पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा, आमदार यड्रावकर. पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न. पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील प्रदूषण निर्मूलनासाठी उपाययोजनांबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आक्रमकपणे मांडला. इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून प्रक्रिया केलेले दूषित पाणी थेट पंचगंगा नदीपात्रात मिसळत असून प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार यड्रावकर म्हणाले, इचलकरंजीतील प्रक्रिया उद्योगांचे दूषित पाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळत असल्याने शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून या प्रश्नावर तालुक्यात आंदोलने सुरू आहेत. मात्र आंदोलन झाल्यानंतर 4 दिवस प्रक्रिया बंद केली जाते आणि त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू करून दूषित पाणी काळ्या ओढ्याच्या माध्यमातून नदीत सोडले जाते. हे किती दिवस चालणार? प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे पाणी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीवरील एकही पाणीपुरवठा योजना सुरू नसल्याचे सांगत प्रदूषणाचा मुद्दा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले. प्रदूषण करणाऱ्या प्रक्रिया उद्योगधारकांनी दूषित पाणी शेतीमध्ये सोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडे किती क्षेत्राचे प्रमाणपत्र सादर केले आहे आणि प्रत्यक्षात संबंधितांकडे किती शेतीचे क्षेत्र उपलब्ध आहे याची खरी वस्तुस्थिती मंत्री महोदयांसमोर मांडावी असे सांगितले. गेल्या 2 महिन्यांपासून प्रक्रिया केलेले दूषित पाणी एकाही शेती क्षेत्रात गेलेले नसून ते थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा दावा त्यांनी केला. 15 जूनपासून आज अखेर काळ्या ओढ्याच्या माध्यमातून प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगून लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवले पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना संबंधित भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. प्रक्रिया उद्योगांकडे प्रत्यक्षात किती शेतीचे क्षेत्र आहे याची खात्री करावी, तसेच काळ्या ओढ्यातून कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित पाणी पंचगंगा नदीपात्रात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. SK न्यूज, जयसिंगपूर. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिरोळ. आता माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आता सगळं सांगितलं, आता पार्वतीतला प्लांट चालू करायला सांगितला, लक्ष्मीतला त्याचं काय काय वर्षभर का थांबलं ह्याच्यावर सगळ्यावर चर्चा झाली. ही झाली. आता माझ्या मतदारसंघामध्ये इचलकरंजीचं काळ्या ओढ्याचं पाणी हे डायरेक्ट, आज सुद्धा डायरेक्ट पोल्युशनचं पाणी हे डायरेक्ट आमच्याकडं नदीत मडी मिश्रित सगळ्या त्या प्रोसेसचं पाणी मिश्रित हे डायरेक्ट आमच्या ओढ्याला येते. ह्याच्यावर काय कारवाई करणार? आता गेली जवळजवळ 8-9 महिने झालं आता आमच्या तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे. वेगवेगळ्या संघटना हे आंदोलन करत आहेत, पण ह्याच्यावर कुठलीही पुढच्या काळामध्ये काहीच कारवाई होत नाही. त्याच्यावर परत 1-2-4 दिवस थांबते, 2-4 दिवस प्रोसेस थांबतात, परत आणि परत काळ्या ओढ्यातनं आणि परत पाणी चालू होते. ही किती दिवस चालणार आहे? निदान ह्याचं तर कुठं थांबणार आहे का नाही थांबणार आहे? काळ्या ओढ्याचं इचलकरंजीच्या प्रोसेसचं डायरेक्ट नदीत पाणी मिसळतंय आणि ते पाणी पंचगंगेत मिसळल्यावर पुरा शिरोळ तालुक्यामध्ये पंचगंगा नदीकाठच्या असणारे गावं ही सगळी त्याच्यामुळं ही त्यातनं अडचणी देतात. मग ते पिण्याचं असेल, शेतीचं असेल किंवा जनावराला असेल, कुठलंच पाणी आता पंचगंगेचं एकही स्कीम आता आमच्याकडे पाणी पुरवठ्यासाठी म्हणून सुद्धा चालू नाही. आता ही आमच्या तालुक्यातली परिस्थिती आहे. मला एक महिने सांगा, तुम्ही प्रत्यक्षात तुमच्याकडं प्रोसेसवाल्यांनी किती एकराचं तुमच्याकडं सर्टिफिकेट दिलंय आणि प्रत्यक्षात जागेवर सर्टिफिकेट किती आहे याची तपासणी केली आणि त्याची वस्तुस्थिती मंत्री महोदयांना सांगायला पाहिजे. तुम्ही आमदार साहेब बघा, आता 2 महिने झालं एक थेंब ही त्या शेतात पाणी गेलेलं नाही. पाणी डायरेक्ट काळ्या ओढ्यातनं नदीला चालू आहे. गेल्या जूनपासून, जवळजवळ 15 जूनपासून आज अखेर तिथं काळ्या ओढ्यातनं डायरेक्ट पाणी चालू आहे. शेतात कुठेही पाणी गेलेलं नाही. आपण प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांना तपासायला लावा. एकदा तपासून लोकांच्या जीवाशी खेळ हे आता केव्हा तर बंद केलं पाहिजे आणि ह्याच्यावर कधीतरी सिरियस व्हायला पाहिजे. आपल्या अधिकाऱ्यांनी परत एक
मंत्री महोदय आमच्या समाधानासाठी नाही, अधिकाऱ्यांचं समाधान करायचं तर अधिकाऱ्यांचं समाधान द्यायला पाहिजे.